श्री स्वामी समर्थ श्रद्धा स्वामी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। भगवान विष्णू तुळशी पत्राशिवाय कोणत्याही प्रसादाचा स्वीकार करत नाही। तुळशीला विष्णुप्रिया सुद्धा म्हटले जाते आणि म्हणूनच जो कोणीही तुळशी मातेची पूजा करतो तो कधीच दारिद्र्य राहत नाही, तो कधीच गरीब राहत नाही। असा मनुष्य एखादं घोरपाप करूनही नरकामध्ये जात नाही। हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या झाडाला खूपच पवित्र समजले जाते। या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो। तुळशी मातेला फक्त जल अर्पण केल्यामुळे कोणते फळ मिळते हे आपण आज या कथेमार्फत जाणून घेऊया। एकदा देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णांना विचारते, हे स्वामी, तुम्ही तर तिन्ही लोकांचे स्वामी आहात, मग तरी सुद्धा तुम्ही या तुळशीच्या झाडाची पूजा का करता? तुळशीच्या झाडाला नित्यनेमाने तुम्ही जल अर्पण का करता? या झाडाला जल अर्पण करण्याचं महत्त्व मला जाणून घ्यायचं आहे। तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, तुळस ही साक्षात लक्ष्मी मातेचे रूप आहे। तुळशी मातेची नित्य पूजा करण्याचे अनेक फायदे आहेत। तुळशी मातेला जल अर्पण केल्याने मनुष्याचे अनेक पाप नष्ट होतात। मी तुम्हाला एक अत्यंत प्राचीन कथा सांगू इच्छित आहे। देवी सत्यभामा म्हणते, हे प्रभू, मी या कथेला नक्कीच ऐकेल, तुम्ही मला ती कथा सांगा। पुरातन काळातील गोष्ट आहे। एका नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता। तो ब्राह्मण तर होता, परंतु तो खूप स्वभावाने क्रूर, मांस खाणारा, तसेच वेगवेगळे वाईट शोक पाळणारा होता। त्याचं मन नेहमीच वाईट कृत्य करण्यात तल्लीन असायचं। त्याला जुगाराचा, वेश्यांचा तसंच चोरी करण्याचा नाद होता। त्याने त्याच्या आयुष्यात कधीच कोणतेच पुण्यकर्म केले नाही, शास्त्रांचं कधी पठण केलं नाही, पूजा पाठ केली नाही। तो दिवसा धन कमवायचा आणि रात्री वेश्यांसोबत ते पैसे तो उडवायचा। अशा प्रकारे तो पापी ब्राह्मण त्याचे जीवन फक्त पाप करण्यात व्यतीत करत होता। त्याने कधीच त्याच्या मुखातून भगवान विष्णूचं नाव घेतलं नाही। अशा प्रकारे पाप करत त्याला अनेक वर्ष निघून गेले। त्यानंतर तो ब्राह्मण काही खरेदी विक्री करण्यासाठी एका दुसऱ्या राज्यात जातो। त्या नगराजवळून नर्मदा नदी वाहत असते। ब्राह्मण त्याच नदीकिनारी असणाऱ्या एका आश्रमात थांबतो। त्या आश्रमामध्ये अनेक विद्वान ब्राह्मण देवाची पूजा अर्चना तसेच भगवान विष्णूची स्तुती करण्यात मग्न असायचे। तो पाखंडी ब्राह्मण सुद्धा नाटक करून त्यांच्या सोबतच थांबला। त्या विद्वान ब्राह्मणांसोबत थांबून त्याला सुद्धा श्रीहरी विष्णूचं नामस्मरण ऐकण्याची संधी मिळायची। तो त्या ठिकाणी 1 महिन्यापर्यंत थांबला। तेव्हा त्यांच्यासोबत त्या पाखंडी ब्राह्मणाने सुद्धा भोजन केले आणि देवाचा प्रसाद ग्रहण केला। तिथेच त्या आश्रमामध्ये एक तुळशीचे झाड होतं। तो ब्राह्मण नकळतपणे त्या तुळशीच्या झाडाला रोज पाणी टाकायचा। त्याच्या मनात कोणत्याही प्रकारचा विचार नव्हता की तो काय करत आहे। तो रोज सकाळी उठून एका भांड्यामध्ये पाणी घेऊन तुळशीच्या झाडाला जल अर्पण करत असे। एके दिवशी तो त्या आश्रमात झोपला होता। तेव्हा त्या ठिकाणी एक साप आला आणि त्या सापाने त्याला झोपेतच दंश केला। त्या पापी ब्राह्मणाचा झोपेतच मृत्यू झाला। सकाळी जेव्हा बाकीच्या ब्राह्मणांनी त्याला बेशुद्ध अवस्थेत पाहिलं, त्यानंतर सर्व ब्राह्मणांना समजलं की त्याचा मृत्यू झाला आहे। त्या पापी ब्राह्मणाच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी यमाचे दूत प्रकट झाले आणि त्याला घेऊन यमलोकात जाऊ लागले। यमदूत म्हणू लागले, अरे दृष्ट ब्राह्मणा, तू जन्मापासून मृत्यूपर्यंत असंख्य पाप केले आहेस आणि तुझ्या ह्या पापांमुळेच तुला एका सापाने दंश केला आहे आणि तुझा मृत्यू झाला आहे। आता आम्ही तुला यमलोकात घेऊन चाललो आहोत। तिथे यमदेव तुझ्या पापकर्माचा लेखाजोखा पाहणार आहेत आणि निश्चितच ते तुला नरकात पाठवतील। जेव्हा यमाचे दूत त्या ब्राह्मणाला घेऊन यमराजाच्या समोर पोहोचले,
तेव्हा यमराजासोबत बसलेल्या चित्रगुप्ताने त्या ब्राह्मणाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा सर्व लेखाजोखा काढला आणि यमराजाला म्हणाला, हे महाराज, या ब्राह्मणाने तर जन्मापासून मृत्यूपर्यंत पाप केले आहेत. याने कोणतंही पुण्याचं कर्म केले नाही. हा तर मोठा पापी आहे. याला तर ताबडतोब नरकात टाकायला हवे. तेव्हा यमराज म्हणाले, हे दूत, जीवनभर पाप करणाऱ्या ह्या ब्राह्मणाला घेऊन जा आणि ह्याला कुंभी पाक नावाच्या नरकात टाकून द्या. त्या नरकात भयंकर मोठे तेलाचे मडके भरलेले होते, ज्यामधील तेल उकळत होतं. त्या यमदूतांनी त्या ब्राह्मणाला उकळत्या तेलामध्ये टाकले. परंतु जसं तो ब्राह्मण त्या उकळत्या तेलामध्ये पडला, तो तेल एकदम थंड पडला. या विचित्र घटनेला पाहून त्यांना खूपच आश्चर्य वाटलं. असं पूर्वी कधीच झालं नव्हतं. त्या यमदूतांनी यापूर्वी अशा कित्येक पापी लोकांना त्या उकळत्या तेलामध्ये टाकले होते. त्या तेलामध्ये ते पापी पडल्यानंतर तडफडायचे. परंतु जसा तो ब्राह्मण त्या तेलामध्ये पडला, तर तेल अचानक शांत आणि थंड झालं. हा सर्व प्रकार पाहून यमदूत धावतच यमराजाकडे गेले. यमराजाने विचारलं, हे दूत, काय झालं? तुम्ही इतक्या तीव्र गतीने धावत का येत आहात? तेव्हा तो दूत म्हणतो, हे यमराज, तुम्ही ज्या ब्राह्मणाला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकायला सांगितलं होतं, जसं आम्ही त्याला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकलं, नरकातील अग्नी विझून गेले आणि तो उकळणारा तेल सुद्धा शांत झाला. तेव्हा ते यमराज म्हणतात, हे दूत, ही तर खूपच विचित्र घटना आहे. असं तर पूर्वी कधी झालं नाही. यमराज विचार करतच असतो. इतक्यातच तिथे देवर्षी नारद मुनी येतात. नारद मुनींना पाहून यमराज अत्यंत प्रसन्न होतात आणि त्यांना प्रणाम करून त्यांचे स्वागत करतात आणि म्हणतात, आम्ही आज एका अत्यंत पापी ब्राह्मणाला कुंभीपाक नावाचा नरकात टाकले आहे. परंतु जसा तो त्या तेलामध्ये पडला, तो तेल शांत झाला आहे. तेव्हा ते यमराज म्हणतात, हे दूत, ही तर खूपच विचित्र घटना आहे. असं तर पूर्वी कधी झालं नाही. यमराज विचार करतच असतो. इतक्यातच तिथे देवर्षी नारद मुनी येतात. नारद मुनींना पाहून यमराज अत्यंत प्रसन्न होतात आणि त्यांना प्रणाम करून त्यांचे स्वागत करतात. त्यानंतर यमराज नारद मुनींना म्हणतात, हे देवर्षी, तुम्ही योग्य वेळेवर आला आहात. आम्ही आज एका अत्यंत पापी ब्राह्मणाला कुंभीपाक नावाचा नरकात टाकले आहे. परंतु जसा तो त्या तेलामध्ये पडला, तो तेल शांत झाला आहे. तेव्हा देवर्षी नारद यमराजाला म्हणतात, हे धर्मराज, तुम्ही ज्या ब्राह्मणाला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकले आहे, तो त्या नरकात टाकण्यायोग्य नाही. कारण त्या ब्राह्मणाद्वारा नकळत असं कर्म झालं आहे. जो मनुष्य पुण्य करणाऱ्या लोकांसोबत राहतो, त्याला त्यांच्या पुण्याचा भाग नक्कीच मिळतो. आणि हा ब्राह्मण तर पूर्ण 1 महिना भगवान विष्णूच्या भक्तांसोबत राहिला आहे. या ब्राह्मणाने आश्रमात राहून नित्यनेमाने तुळशी मातेला जल अर्पण केला आहे आणि म्हणूनच हा खूप मोठा पुण्यवान बनला आहे. याचे सर्व पाप नष्ट झाले आहे. हा ब्राह्मण आता विष्णू लोकात जाण्यास पात्र ठरला आहे. या ब्राह्मणाने नकळतपणे इतकं पुण्य कमावले आहे. या ब्राह्मणाने जे काही पाप केले आहे, त्यासाठी त्याला फक्त इतकाच दंड द्या की ह्याला तुम्ही नरकाचे दर्शन घडवा. देवर्षी नारद मुनींचे म्हणणं ऐकून यमराज अत्यंत प्रसन्न होतात आणि त्या ब्राह्मणाला कुंभीपाक नरकातून काढून घेऊन येतात. आणि यमराज त्यांच्या दूतांना म्हणतात, हे दूत, या ब्राह्मण महात्माला घेऊन जा आणि सर्व नरकाचे दर्शन घडवून आणा. आणि त्यानंतर यमाचे दूत त्या ब्राह्मणाला घेऊन जातात आणि संपूर्ण नरकाचे दर्शन त्याला घडवून आणतात व त्यानंतर त्या ब्राह्मणाला यक्ष लोकांमध्ये घेऊन जातात व त्यानंतर तो ब्राह्मण एक यक्ष बनतो. श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, वनस्पतींमध्ये मला तुळस प्रिय आहे. जो मनुष्य नित्यनेमाने तुळशी मातेची पूजा करतो, तुळशी मातेला जल अर्पण करतो, तो मला सर्वात जास्त प्रिय आहे. त्या मनुष्याची कधीच दुर्गती होत नाही. तो कधीच नरकात जात नाही.
ज्या घरामध्ये तुळशीचं झाड नेहमीच सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहते. भगवान विष्णूच्या पूजेमध्ये आणि त्यांना चढवल्या जाणाऱ्या प्रसादामध्ये तुळशीपत्र अवश्य असायला हवं. कारण तुळशी पत्राशिवाय भगवान विष्णू कोणत्याही प्रकारचा प्रसाद स्वीकार करत नाहीत आणि म्हणूनच प्रत्येक घरामध्ये तुळशीचे झाड असायला हवं. जर तुमच्या घरामध्ये तुळस असेल तर सुख, शांती आणि समृद्धीसाठी तुळशी मातेला चुनरी अवश्य अर्पण करायला हवी. नेहमी लक्षात ठेवा की तुळशीचे झाड हे चुनरी शिवाय अपूर्ण असतं. तुळस हे फक्त एक झाड नाही, तर ती साक्षात देवी माता लक्ष्मी आहे. तुळशी विष्णू पत्नी आहे आणि म्हणूनच तुळशी मातेला चुनरी अवश्य द्यायला हवी. यामुळे पती पत्नीमध्ये प्रेम आणि विश्वास वाढतो. घरात राहणाऱ्या स्त्रिया नेहमी सौभाग्यवती राहतात. तुळशीचा विवाह सुद्धा अवश्य करायला हवा. त्यामुळे मनुष्याच्या सर्व दुःखांचा अंत होतो आणि सांसारिक जीवन अधिक सुखमय होतो. तुळशीच्या झाडाजवळ कधीही अपशब्द बोलू नये. तुळशीच्या झाडाजवळ चुकूनही चपला किंवा झाडू ठेवू नये. ह्या गोष्टीला पाप समजले गेले आहे. जिथे तुळशीचे झाड आहे त्याच्या आसपास थुंकणे सुद्धा घोर पार समजले गेले आहे. तुळशीच्या जवळ जेव्हा एखादा दिवा लागतो तेव्हा तो दिवा विझल्यानंतर तिथून ताबडतोब काढून घ्यावा. कारण तुळशीच्या जवळ विझलेला दिवा ठेवणे अशुभ समजले गेले आहे. ज्या ठिकाणी तुळशीचे झाड आहे ते ठिकाण नेहमी स्वच्छ ठेवायला हवं आणि म्हणूनच नियमितनेमाने तुळशीच्या झाडाच्या सभोवताली स्वच्छता ठेवायला हवी. तुळशीच्या झाडाच्या शेजारी शिवलिंग आणि गणपतीची प्रतिमा ठेवू नये. त्याचबरोबर तुळशीच्या कुंडीमध्ये दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे झाड लावणं अशुभ समजले गेले आहे. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने देवी सत्यभामाला तुळशीच्या झाडाला जल अर्पण करण्याचे महत्त्व सांगितले आहेत आणि घरात तुळशीचे झाड लावण्याचे काही नियम सांगितले आहेत. तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओ सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ.